अरे कुठल्या रस्त्याला आणलायस कुठून कुठून? अहो साहेब, तुमच्या तिथं तयार केलेला रस्ता आहे बघा तुम्हीच. मीच बांधाय वे. मग ठीक आहे, चांगला आहे चांगला आहे. हो साहेब थांबा थांबा. बोल काय काम आहे? अहो साहेब माळव्याला काय दर मिळून झालाय बघा जरा काय तर. दराचं काय लावलास? मी कर्ज माफी करणार आहे. काय कर्जमाफी करणार आहे? मग पुढल्या वेळी मत तुम्हालाच. हा द्या द्या द्या. चला येतो. अहो साहेब, 10 रिझल्ट हेच म्हणताय ही कर्जमाफी कधी होणार? कर्ज बिर्ज काय माफ होत नसतंय. अहो पण त्यांना तर आता म्हणलं तुम्ही करतो म्हणून. लिटल बॉय ही शेतकरी आहे, यांना फक्त कर्जमाफीचं गाजर दाखवलं ना तर ही खुश होते. बरं ते सोड, हे राजकारण तुला नाही समजायचं. चल. अहो साहेब त्या बिबट्यानं आमच्या 4-5 शेळ्या खाल्ल्या त्याचा काहीतरी बंदोबस्त करा. अहो काका, साहेबांनी अख्ख्या जंगल खाल्लं मग त्यांनी तुमच्या 4-5 शेळ्या खाल्ल्या म्हणून काय झालं? काय म्हणायला लागलायस? अहो तसं नाही साहेब. तर साहेब हे बघा, आपल्या गावाची पाणी समस्या मिटवण्यासाठी तुम्ही बांधलेलं आपल्या गावातलं सगळ्यात मोठं धरण. अरे पण धरण कुठं आहे? अहो साहेब, आम्ही पण तुम्हाला तेच विचारते, धरण कुठं आहे? पेपरात तर तुमचा धरणाचा फोटो आलता. अरे काय नाही, जरा काम राहिलं, होईल एका महिन्यात. साहेब जरा काम राहिले नाही, जरा काम झाले म्हणायचं का तुम्हाला? अरे बरं साहेब ते सोडा. चला तर साहेब यो बघा, यो आहे आपल्या गावाचा करिअर पॉइंट. या शेळ्यांचं कसलं करिअर करायला लागलाय? अहो साहेब, तुम्ही आता नीटचा आणि तलाठीचा पेपर पडायला लागलाय ना, मग ज्या पोरांचं ते पेपर चांगलं गेलं पण तुमच्या चुकीमुळं ज्या पोरांचे पेपर आता डबल द्यायला लागल्या त्या पोरांनी आता शेअर्स पाळायचे आहेत. कारण जर तुम्ही असाच पेपर फोडत राहिला तर त्यांच्याकडे दुसरा कुठला काय ऑप्शन उरणार नाही. देवा काळजी रे.